संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपान, ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये सोपान काका म्हणून ओळखलं जातं. या सोपान काकांची समाधी पुण्याजवळच 30 किलोमीटर अंतरावर सासवड इथे. सोपानदेव वयाने जरी लहान असले तरी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांच्या सहवासात त्यांनी आध्यात्मिक आणि योगिक प्रगती केली होती आणि त्यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये सोपान काकांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. महाराष्ट्र भूमी ही थोर महापुरुषांची भूमी, त्याबरोबरच या महाराष्ट्र भूमीला लाभलेल्या संत महात्म्यांनी या महाराष्ट्र भूमीला पावन केले. त्यातील थोर महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई. तर या भावंडांनी आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचल्यानंतर त्यांचं कार्य सिद्धीस गेल्यावर ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या इथे समाधी घेतली आणि त्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये सोपान काकांनी सासवड इथे समाधी घेतली. आज आपण त्यांच्याच सोपान काकांच्या सासवड इथल्या समाधी स्थानाच्या इथे आलेलो आहोत आणि या मंदिराविषयी आणि त्यांच्या समाधीविषयी संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. सासवडच्या पश्चिमेला चांबळी या नदीच्या पावनतीरी सोपानदेव मंदिर उभं आहे. मंदिर उंचावर असून पुढच्या बाजूने दगडी बांधकाम करून विस्तृत चौथरा बनवलाय. यावर जायला दोन्ही बाजूने जुन्या पद्धतीच्या उंच पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर आल्यावर महादेवाचं नागेश्वर मंदिर दिसतं. हे नागेश्वर मंदिर संत सोपान देवांच्या आधीच आहे. नागेश्वर मंदिराचा गाभारा आणि सभामंडप अशी रचना असून याचं पूर्ण बांधकाम दगडी आहे. तसंच समोरच्या पटांगणात नंदी आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूलाच सोपान देवांची समाधी आहे. नागेश्वर मंदिरामध्ये सोपान देवांनी लिहिलेला संपूर्ण हरिपाठ संगमरवरी भिंतीमध्ये कोरण्यात आलाय. मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये विस्परिंग कॉर्नर आहेत. म्हणजेच जर आपण मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये उभं राहून अत्यंत कमी आवाजात काहीतरी कुजबुजलो तरी विरुद्ध दिशेच्या कोपऱ्यात असलेल्या माणसाला तो आवाज अगदी स्पष्टपणे ऐकायला येतो, जे या मंदिराच्या स्थापत्याचं एक वैशिष्ट्य आहे. हे जे नागेश्वराचं मंदिर आहे ते एकदम स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. ते म्हणजे या मंदिराचे जे 4 खांब आहेत, 4 कोपरे आहेत, तर एका कोपऱ्यात जर आपण बोललं तर त्याच्या समोरच्या कोपऱ्यामध्ये एकदम स्पष्ट आवाज ऐकायला येतो, तोही माईकमध्ये बोलल्यासारखा. जे आता जर का मी इथे बोलले की आपण इथे आता सोपान काका मंदिरामध्ये आलो तर इकडे आवाज आला असेल एकदम माईकमध्ये बोलल्यासारखा. म्हणजे जे जुन्या काळी जे स्थापत्यशास्त्र वापरलं जायचं की कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर आपण ते बोलले तर संपूर्ण जनसमुदायापर्यंत पोहोचेल, त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे नागेश्वराचं मंदिर आहे. नागेश्वराच्या दर्शनानंतर आपण संत सोपान काकांच्या समाधी मंदिराकडे येतो. या मंदिरासमोर एक आकर्षक लाकडी मंडप आहे. यात 6 गोलाकार कोरीव खांब आहेत आणि 2 महाकाय चौकोनी खांब आहेत आणि याशिवाय यांच्या बाजूलाही 10 आणखीन चौकोनी खांब आहेत. या गोलाकार खांबांवर काही कोरीव नक्षीकाम केलंय, ज्यावर वृक्षवेल, पोपट आणि काही मनुष्य आकृती कोरलेल्या आहेत. तर या सभामंडपाच्या वरती एक बाल्कनी आहे आणि त्या छतावर अप्रतिम असं कृष्णाचं चित्र कोरलेलं आहे. संत सोपानदेव मंदिराच्या गर्भगृहाचं प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलंय आणि त्याच्या द्वारशाखेवर लता आणि फुलांचं कोरीव काम आहे. तर ललाटा बिंबावर गणपतीची प्रतिमा आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी सोपानदेवांची समाधी असून ही समाधी पिरॅमिडच्या आकाराची आहे आणि चांदीच्या पत्र्याने मढवलेली आहे. समाधीवर सोपान काकांचा मुखवटा असून समाधीच्या मागे भिंतीत देवकोष्ठात श्रीकृष्णाची प्रतिमा असून त्याच्या शेजारी राधाकृष्णाची एक छोटीशी प्रतिमा पाहायला मिळते. ज्ञानेश्वरादी भावंड निवृत्तीनाथांच्या सानिध्यात सतत एकमेकांसोबत राहिली.
आलेली सारी संकट त्यांनी एकत्रितपणे झेलली. सर्वच प्रसंगांना सारे मिळून सामोरी गेली. मात्र ज्ञानदेवांच्या समाधीनंतर ही घडी विस्कटली. त्यांच्या जीवनातील आनंदच हरपल्यासारखा झाला. आपणही आता समाधी घेऊन या जगाचा निरोप घ्यावा अशी भावना सर्वांच्याच मनात येत असावी. ही सर्वप्रथम बोलून दाखवली सोपानदेवांनी. ज्ञानदेवांनंतर आधार गेल्यामुळे किंवा विरक्ती वाढल्यामुळे ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य 13 रोजी सासवड इथे समाधी घेतली. सोपानदेव मंदिराच्या उत्तरेला चिंचेच्या झाडापासून सोपान काकांच्या समाधीला जाण्याच्या मार्गाची सुरुवात होते. या ठिकाणाहूनच सोपानदेवांनी समाधीत प्रवेश केला असं म्हटलं जातं. या चिंचेच्या झाडाचा आकार निहाळल्यावर या झाडाच्या खोडावर अनेक ठिकाणी गणेशाची प्रतिमा पाहायला मिळते. ही सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण बाबच म्हणावी लागेल, कारण की एकाच खोडावर इथे अनेक गणेश प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सोपान काकांच्या समाधी स्थानाच्या समोर एक उत्कृष्ट पण थोडंसं गुंतागुंतीचं एक शिल्प पाहायला मिळतं, ज्यात संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह निर्जीव भिंत चालवत चांगदेवांचं गर्भहरण करण्याचा प्रसंग दाखवण्यात आलाय. तर मध्यभागी दत्तगुरूंसारखीही एक प्रतिमा या शिल्पामध्ये पाहायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये विसोबांना कुठे ज्ञानदेवांचे तर कुठे मुक्ताईचे शिष्य मानलंय. मात्र विसोबा खेचर यांचा खालील अभंग प्रमाण मांडल्यास सोपानदेवांनी आपल्या माथ्यावर कृपेचा हात ठेवल्याची ते नोंद करतात. त्यात ते म्हणतात, माझी मूळ पिटिका सोपान सद्गुरू, तेने माथा कप ठेवी येला, त्याची कृपे करून मीपणा ठकलो, देहभाव गेलो विसरून या, चांग याचा अंगीकार मुक्ताईने केला, सोपान वोळला मजवरी. दरवर्षी पंढरपूरच्या वारी दरम्यान संत सोपान काकांची पालखी याच मंदिरातून निघते. सोपान काका मंदिर हे वारकरी पंथाचं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. याशिवाय मराठ्यांच्या काळातील कला आणि स्थापत्याचा अभ्यास करण्यासाठीही हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. तेव्हा इथे आपण सर्वांनीच नक्कीच जायला हवं. तर आज आपण सासवड इथल्या संत सोपान काका समाधी मंदिराच्या इथे आलो होतो. इथे आल्यावर इथे असणारं नागेश्वर मंदिर, त्या नागेश्वर मंदिराचं स्थापत्य, त्याच्या मागे असणारं सोपान काकांचं मंदिर आणि त्यांनी समाधीला सुरुवात कुठून केली, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजावून घेतली. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, ही माहिती जर आपल्यापर्यंत पोहोचली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.